ओम श्री साईराम. ओम श्री साई आनंदाय नमः. आनंद स्वरूप श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणतात, सुख किंवा समाधान या तत्कालीन गोष्टी असतात, परंतु आनंद हा शाश्वत असतो. या शाश्वत आनंदाचे महासागर असणारे स्वामी म्हणतात, प्रेम हे माझे स्वरूप आहे, सत्य हा माझा प्राण आहे, निखळ आनंद हा माझा आहार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या आनंदासाठी एका शब्दात मी जग निर्माण केले. तोपर्यंत मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी कुणीच नव्हते. ताबडतोब पर्वत वर आले, नद्या वाहू लागल्या, पृथ्वी आणि आकाश, महासागर, समुद्र प्रदेश आणि जलविभाजक क्षेत्रांची रचना केली गेली. कुठे काहीही नसताना माझे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सूर्य, चंद्र आणि वाळवंटे अचानक उसळले. मग आले जीवांचे सर्व आकार, जनावरे, पक्षी, बोलणारे आणि ऐकणारे. माझ्या आदेशाखाली सर्व प्रकारच्या शक्ती त्यांना प्रदान करण्यात आल्या. मानवजातीला प्रथम स्थान देण्यात आले आणि माझे ज्ञान मनुष्याच्या मनात ठेवले गेले. विश्वातील लक्षावधी भक्त स्वामींच्या या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. स्वामी प्रत्यक्ष आनंद मूर्ती आहेत. त्यांच्या केवळ नामस्मरणानेच सर्वांचे अंतःकरणे आनंदाने भरून जातात. मग प्रत्यक्ष दर्शन, पादस्पर्शन आणि संभाषणाचा लाभ झाल्यावर आनंदाची परिसीमा गाठली जाते. इतकेच नव्हे तर सच्चिदानंद स्वरूप भगवान बाबा जेव्हा भक्तांना दर्शन देतात, तेव्हा त्या दर्शनामुळे मिळणाऱ्या शाश्वत आनंदाचे फलस्वरूप म्हणजे भक्तांना आपले मन उच्च पातळीवर गेल्याचे जाणवते. एरवी शुष्क असणारे अंतःकरण स्वामींच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघाल्यामुळे भक्त सुरक्षित होतात. भगवंताच्या इच्छेला, शरण जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते व भक्तांना स्वतःला जाणवू लागते की आपल्या जीवनात परिवर्तन घडवणारी शुभक्रिया सुरू झाली आहे. हे सर्व घडते ते जणू भगवान श्रीकृष्णांच्या आगमन, दर्शन, स्पर्शन, संभाषणामुळे. गोपींच्या जीवनात जे आनंदायी परिवर्तन घडत होते, अगदी तसेच. हे का होते ते स्वामींच्या शब्दातच जाणून घेणे योग्य ठरेल. स्वामी म्हणतात, माझे हृदय सदैव आशीर्वादाने अखंड भरलेले असते. मला अहंकार नाही, माझी कशावरही मालकी नाही. हेच माझे सत्य आहे. मी सदोदित आनंद, आनंद आणि आनंदातच असतो. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.